षटकं जी आहेत पहिल्या 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत आणि असं झालं नाही तर एक फील्ड 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू असेल, कोणत्याही कारणासाठी वापरला जाईल, लेग बिफोर द विकेटसाठी नाही। आणि जर एज लागली असेल तर ते आपल्याला कळणार नाही, तर त्या दोन कारणासाठी रिव्ह्यू घेऊ नका, LBW आणि एज। बाकी सगळ्या कारणासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। अंपायर्सना जेव्हा गरज असेल तेव्हा अंपायर्स कोणत्याही कारणासाठी रिव्ह्यू घेऊ शकतील। हे स्पर्धेचे नियम आहे, कंपल्सरी चेसिंग हा एक स्पर्धेचा नियम आहे। आणि आज तिसरी रात्र, करूया आपण आजच्या रात्रीला सुरुवात करण्याचं स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी बामणडोंगरी आणि दिघोडे दोन संघादरम्यान सामना सुरू होतोय। टाइम स्टार्ट नाव। पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पहिलाच बॉल। यावेळेस मात्र आदित्य पाटीलचा चॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आयुष कोळी आणि अभिजित ठाकूर छोट्या अशी सलामीची जोडी। यानंतरचा सामना पेट आणि त्यांच्या विरोधामध्ये तुर्भे। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा। पहिल्या इनिंगच्या खेळापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत। पेट आणि तुर्भे। आदित्य पाटील दुसरा चेंडू घेऊन आणखीन एक फुलर लेन स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा शॉर्ट कव्हर पॉइंटला बीट केलाय। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने येतोय, फेकी झाले, डायरेक्ट हिट साठी सोडून दिला होता खरं तर संदेशनं, आणि या 2 धावा प्राप्त होतील। धावसंख्या 2 ने पुढे जाईल स्कोर कार्डवर। पहिल्या धावा लागत असताना दुहेरी धावानं खातं उघडलंय ते जय माते दिदी घोडे संघाचं। आज आमच्या समवेत महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक IPL फेम कुणालजी दाते यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोरावे, tenniscricket.in ची संपूर्ण टीम आमच्या समवेत सज्ज। DJ रोनित आणि टीम आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे। मॅच ऑफिशियल्स हेमंत कोळी सर आणि सध्याच्या घडीला गणेश बाविस्कर सर, हे 2 पंच सध्याच्या घडीला पंचांचं काम पाहतात। हो, इकडे मात्र स्विंग आणि मिस, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय। आदित्य पाटील म्हटला तुम्हाला आउट स्विंग पाहायला मिळतील, लेग ब्रेक सर्रासपणे पाहायला मिळतील आणि त्याची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहिलं यंदाचा अंगाम गाजवलं या गोलंदाजानं। आणि खास करून जेव्हा गरज पडली तेव्हा बॅटिंग सुद्धा केले, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे। त्यामुळे कुठेतरी बामणडोंगरी संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू होतोय, एक जमेची बाप यंदाच्या संघासाठी। खरं तर अनेक ठिकाणी हा संघ नेहमीच सुपर 4 सुपर 6 मध्ये दाखल होत असतो। आणि इकडे सुद्धा यावेळेस मात्र कडेकडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू निघालाय तो सरळी विकेट किपरच्या दिशेमध्ये, डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा धावफलकावर। चला स्पीडअप करत राहा। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या या ओव्हरमधील। tenniscricket.in खूप सुंदर वर्क करत असताना गेले 2 रात्र आपण पाहतोय। सगळ्या वेगवेगळ्या विविध अँगल्सनं खरं तर ही स्पर्धा दाखवली जाते। इकडे मात्र एजान टेकन, बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। संदेश पाटील पाठीमागे, पहिलं गडी गारद होईल आयुष कोळीच्या स्वरूपामध्ये आणि सफलता मात्र मिळाली ती आदित्य पाटीलला। ची कल्पना द्या आणि चौथ्या षटकाच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत। त्यानंतर मुरबी विरुद्ध गोठिवली आणि चौथा सामना बोनकोडे विरुद्ध वडू नवघर, असे 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील। विकेट डाऊन, सफलता मात्र मिळाली आदित्य पाटीलला। आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा। नवीन पाटरा जय ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय। 3.5 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झालाय। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये। आदित्य पाटीलचा हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअरलेकडे जात असताना शुभम त्या ठिकाणी आहे। दुसरी रन कंप्लीट होईल, या 2 धावांचं योगदान मात्र मिळतंय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या जय माता दी दिघोडे संघाच्या। एक गडी बाद 4 धावा। बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय आणि हे 4 मिनिटं लागली तर तुम्हाला 16 मिनिटांमध्ये
पहिल्या इनिंगचा खेळ संपतो. आणखी मधल्या ओव्हर्समध्ये एखाद मिनिट जातो. 17-17.5 मिनिटांमध्ये रोजच करत या ठिकाणी इनिंग. कारण अनेक स्पर्धा आपण पाहत असतो 4 ओव्हरसाठी अगदी 35-35 मिनिटं सुद्धा जात असतात. एक 5 ओव्हरच्या मॅचला सव्वा तास जात असतो. परंतु इकडे तुम्हाला 17 मिनिटांमध्येच इनिंग समाप्त होताना दिसेल. ओमकार नाईक दुसरं षटक घेऊन 4 मिनिटं आणि 52 सेकंद झालेत. टाइम चालूच राहणार आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं अनियम आहे. ओमकार नाईक तेज तरणार वेगवान गोलंदाज. हो यावेळेस बीट केलाय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 4 आणि हा 5वा. पहिल्या 7 बॉलमध्ये 5 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये. डॉट बॉल केलेत आणि हीच खरं तर गोलंदाजांची धार आहे. म्हणून सध्याच्या घडीला गेले 3 वर्ष सातत्यानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलंय ते बामणडोंगरी संघानं. यावेळेस समोरच्या दिशेला हा स्ट्रोक लॉंग ऑफला. आर्यन नाईक चेंडू खाली येतोय. चेल टिपलाय. दुसरा धक्का लागेल जय माता दी दिगोडे संघाला. फलंदाज अभिजित ठाकूर छोट्या. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. लवली नाईट स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ दाखल झालाय. रोजच कुठेतरी सुपर 12, सुपर 6, सुपर 4 सवय लागले खरं तर या संघाला. चांगला रोजचा सराव आहे मॅचेसचा सुद्धा आणि ग्राउंडवर सुद्धा, घरी सुद्धा. आणि त्याचमुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. योग्य सराव तुम्हाला नक्कीच यशाच्या दिशेनं नेत असो आणि तेच यशाचं गमक आहे तेजस म्हात्रे आणि टीमचं. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर योगेश कोळी दाखल झालाय. आरसीसी पेठ आणि तुर्बे दुसरं षटक सुरू आहे. चौथ्या षटकाच्या अगोदर पेठ संघ आणि तुर्बे संघ दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचले पाहिजेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाहीत तर पुढचा सामना हा 3 ओव्हरचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 9 चेंडू संपलेत पहिल्या इनिंग मधले आणि धावफलकावर दिगोडे संघाची धावसंख्या फक्त 4. आणि ओमकार नाईकनं पहिले 3ही चेंडू निर्धाव टाकलेत. सुपर बॉलिंग फ्रॉम रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाकडून. काय गोलंदाजी होते. धार धार. आणखीन एक लेंथ बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. चौथा चेंडू निर्धाव आलाय सलगचा हा ओमकारचा. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य पाटीलनं 4 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 चेंडूंवर दुहेरी धावा आल्या होत्या. तेवढ्याच काय त्या धावा आतापर्यंत जय माता दी दिगोडे संघ. जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये लेट होतो तेव्हा सगळंच बिघडतं. खरं तर ताळमेळ बिघडत असतं. सलामीची जोडी 1 डाऊन विस्कळीत होतं. ओ टप्पा पडल्यानंतर टॉस झालाय. बॉल उडालाय सरळ आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमधून. खांद्याचा वापर करतोय ओमकार नाईक म्हटला तर खांद्याचा अतिरिक्त वापर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर प्रणय आलेलं नाहीये. 5 चेंडू निर्धाव टाकलेत ते ओमकार नाईकनं. आणि या स्पर्धेमधील स्वर्गीय महेश मोड चषकामधील पहिली मेडन ओव्हर करण्याचा मान मात्र ओमकार नाईकला मिळणार का. लास्ट बॉल. ओ इट्स अ मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार नाईक साठी. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र केलाय. आणि या यंदाच्या हंगामामध्ये चौथ्यांदा हा कारनामा त्यानं केलाय. ही चौथी मेडन ओव्हर आहे यंदाच्या हंगामामधली. सुपर बॉलिंग फ्रॉम ओमकार नाईक. 2 षटकांचा खेळ समाप्त. जय माता दी दिगोडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4 धावा. पुढचा सामना जो असेल आरसीसी पेठ CRI 11 पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्णम 11 तुर्भे. दोन्ही टीमचे कॅप्टन. हळूहळू आपण टॉस बॉक्स कडे या. जाऊया आपण तिसऱ्या षटकाकडे.
9 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटकं समाप्त झालेत. बरोबर योग्य रीतीनं बामणडोंगरी संघ वेळेचं पालन करत असताना तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर. डावखुरा त्याचा गोलंदाज. आणखीन एक सुपर टर्न आहे या गोलंदाजाकडे. ओ यावेळेचा टर्न विथ बाउन्स सुद्धा. यष्टीरक्षक चकलाय, पाठीमागचा फिल्डर चकलाय आणि चेंडू लॉंग स्टॉप निघाला. लेग बायचा इशारा पंचांचा. नशिबाच्या 4 धावा. चौकार. चिटचा प्रयत्न. बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरून. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला मोठा फटका. फलंदाज अजयच्या बॅट मधून षटकार. मिळणार नाही तुम्हाला इकडे. बॉल नवीन. एकदा बॉल गेला का अंपायर्स कडे बघायचं. या स्पर्धेचे नियम आहेत. पाहिजे तेवढे चेंडू वापरले जातात. पुन्हा बॉल मिळणार नाही. तो मॅच बॉल येईपर्यंत आपण थांबायचं नाहीये. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये जात असताना 14 धावा. चांगली बॅटिंग अजय ठाकूर कडून. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता कल्पेश अगेन्स्ट. ओ स्वीप साठी गेला इकडे, मात्र बॉल निघालाय लॉंग लेग कडे. फाईन लेगचा फिल्डर ओंकार धावतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सहजतेनं धावा होतील. धावा येण्यास सुरुवात झाली आता. मात्र जयमाता दी दिघोडे भले थोडंसं उशिरानं धावा आल्यात, परंतु या धावा मात्र त्यांची जुळवाजुळव करावीच लागेल. या 2 धावेनं स्कोर कार्ड वर 16. 16 ऑन बोर्ड. कल्पेश ठाकूरच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा दिल्यात आतापर्यंत गोलंदाजानं. चांगला बॉल बुंध्यात टाकला होता. फुल लेन चान्स आहे. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. पंचांचा इशारा बाद. तिसरा धक्का. खरंच गरज होती का या धावेची. अजय ठाकूर आणखीन एक महत्वाची विकेट मात्र गमावतोय. जय माता दी दिघोडे संघाला हा तिसरा हादरा. नवीन फलंदाज दिघोडे संघाकडून प्रितेश म्हात्रे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आहे. आता जे काही चेंडू हातामध्ये आहेत त्याच्यामध्ये हल्ले करावे लागतील. 2-3 जरी मोठे फटके आले तरी सुद्धा कुठेतरी धावसंख्या 38, 35, 40च्या आसपास न्यावी लागेल, कारण समोर बामणडोंगरी सारखा बलाढ्य संघ आहे. कल्पेश ठाकूर कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप साठी गेला होता चेंडू, सरळ जाऊन शरीराचा वेध घेतलाय. डायरेक्ट हिटची संधी इकडे हुकले. संदेश पाटीलचा हा थ्रो वेगवान जरूर होता, परंतु थोडासा बाजूला गेला. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना 1 रन मिळेल. एक्स्ट्राज मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 17 वर. 17 ऑन बोर्ड. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक आपण पाहताय. तिसरी रात्र. पहिल्या रात्री कोंबडबुजे, दुसऱ्या रात्री वहाळ आणि तिसऱ्या रात्री पाहूया कोणता संघ पुढे जाईल. आज ए पोलचे सामने आहेत या स्पर्धेमध्ये. ओ फ्लाइट डिलिव्हरी यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश ठाकूरचा खरपूस समाचार. त्याच्या ओव्हर मध्ये आलेला हा दुसरा षटकार आणि जय माता दी दिघोडे संघासाठी हे षटक मात्र लाभदायक ठरलंय. तब्बल 19 धावा या ओव्हर मध्ये येताना नंतर स्कोर कार्ड वर दिघोडे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा. तेरा मिनिटं आणि 18 सेकंदाचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथं षटक. बॉलिंग ट्रॅक वर तुम्हाला पाहायला मिळेल आणखी एक यंगस्टर या टीमचा जीत खोत. यावेळेस कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॉल पॉइंट कडे निघालाय. सिंगल मिळेल. डबल साठी कॉल. थोडासा उशिराने तेजस पोहोचला चेंडूवर आणि 2 धाबा मिळतील.
तो एरिया थोडासा वॅकेंट होता, कारण गलीमधून थोडंसं पॉईंट पर्यंत जाईपर्यंत अगोदरच जर स्पीडअप घेतला असतं तर कदाचित पोहोचणं शक्य होतं, परंतु थोडी रिस्क घेतली गेली आणि रिस्क घ्यावीच लागेल. योगेश कोळी आहे एका बाजूला, प्रितेश. ओ क्रॉस पॅटेड, यावेळेस मात्र फटका निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रितेश मात्रेच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. योगेश कोळीच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर. दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून आता मात्र षटकार आलेत, त्यामुळे थोडेसे सेट झालेत. अखूट टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. कोणती प्रतिक्रिया नाही पहिली वॉर्निंग देत असताना. रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम बॅटिंग टीम. फक्त रिव्ह्यू घेताना लवकर घेत जा, कारण पॅव्हेलियन कडून आवाज आल्यानंतर आपण रिव्ह्यू घेऊ नका, कारण फलंदाजांना पहिलं कळतं का हा चेंडू खरंच वाईड आहे, कुठून गेलाय. त्यामुळे तुम्हाला वाटतं अगोदरच आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे की कोणत्याही कारणासाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येतील, लेग बिफोर द विकेटसाठी नाही. आणि एज सर कळणार नाही आपल्याला, त्यामुळे त्या एजसाठी नाही. बाकी 5-5 कॅमेरे आहेत, ड्रोन कॅमेरा आहे, त्यामुळे रिव्ह्यू तुम्हाला जरूर दिला जाईल. आणि यस, इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी झालाय. एक अतिरिक्त रन टिपली जाईल धावसंख्येमध्ये. स्कोर कार्ड 32. रिव्ह्यू सक्सेसफुल. एक रिव्ह्यू असेल. चॅलेंज केलं होतं पंचांच्या निर्णयाला. जीत खोत पुन्हा एकदा. व्हाईट बॉल आलाय. यावेळेस मात्र फटका थोडासा मिसट्यूड झालाय. लॉंग ऑन फिल्डरला संधी आहे. शेल टिपलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल बाद. योगेशला मात्र क्रीज सोडावी लागते. चौथा धक्का बसलाय. 8 बॉल मध्ये आपण पाहूया किती धावा केल्यात. 8 धावा. त्यामुळे ही आकडेवारी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खरं तर पुरेशी नसतेच कधीच. एक षटकार जरूर आला, अन्यथा त्याही 8 झाल्या नसत्या कदाचित. परंतु 8 बॉल मध्ये 8 100 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग करणं थोडंसं संघाला अडचणीमध्ये आणण्यासारखं आहे. नवीन फलंदाज स्वप्नील पाटील हा खेळाडू सुद्धा विस्फोटक फलंदाज आहे. नेक्स्ट मॅच सियारा 11 पेट आणि स्वर्णम 11 तुर्बे. सर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचले नाही तर पुढच्या मॅच ऑब्व्हियसली 3 षटकांची खेळवली जाईल. एकच टीमचा कॅप्टन जर पोहोचला त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. त्यामुळे आज किती मोठे संघ आहेत त्याही पेक्षा तुम्ही स्पर्धा कोणती खेळता हे महत्वाचं आहे. त्यामुळे अनेक संघ खरं तर अनेक ठिकाणी मोठे आहेत, सन्मान त्यांना मिळतो, मान मिळतो, परंतु या स्पर्धेमध्ये नाही. ओ चांगला फटका, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ साइड स्क्रीनच्या वरतून खेचलाय. आल्या आल्या स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून येतोय धडाकेबंद षटकार. सुपर स्ट्रोक. शेवटच्या टप्प्यामध्ये पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये बिलकुल धावा आल्याने 4 ओव्हर्स मध्ये एक मेडन ओव्हर बामणडोंगरी संघाकडून आणि त्याच्यामध्ये मात्र शेवटच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या. आणि त्यानंतर आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 38 वर. म्हणजे याही ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा येताना दिसल्यात. 2 ओव्हर्स मध्ये आतापर्यंत 34 धावा खर्च केल्यात त्या रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघानं. जीत कोचचं षटक अजूनही सुरू आहे. दिघोडे संघ मेडन ओव्हर खेळल्यानंतर सुद्धा थोडासा रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचलाय हळूहळू. जीत कोचचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू आता मात्र असेल कदाचित या षटकामधील. यस, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर टॉस केला जाईल. सियारा 11 पेट आणि स्वर्णम 11 तुर्बे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा धावत धावत प्लीज. आणखीन एक डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त. पहिलं सत्र समाप्त झालं 18 मिनिटं आणि 7 सेकंदामध्ये. बामणडोंगरी इनिंग संपवले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे संघाने धावा जमा केल्या त्या 38 धावा. 39 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये ठेवण्यात आले. 39 रन्स टू विन. चला लवकर बाहेर या आणि सलामीची जोडी पाठवा तेजस.
चला दिगोडे संघ आपण आतमध्ये चला. या स्पर्धेचे नियम वेगळे आहेत. बाकीचे नियम आता आपल्याला घरी ठेवायचे आहेत. या स्पर्धेचे नियम आपल्याला पालन करायचे आहेत. चला चला दिगोडे संघ मैदानामध्ये चला. आणि पेट आणि तुर्बे दोन्हीचे कॅप्टन टॉस साठी या. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. व्हेरी गुड. जर हा चेंडू जर पडला आरसीसी पेट संघ तर टॉस विन घोषित केला जाईल तो तुर्बे संघाला. त्यामुळे आरसीसी पेट कुठे असाल तिथून धाव ठोका तुम्ही आणि स्पर्धा वेगळी आहे. तर रन्स करायचे त्या मॅच मध्ये 39 4 ओव्हर्स मध्ये 9.75 ची सरासरी आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या दिगोडे. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि बामणडोंगरी संघ आणि 3 ते 4 चेंडू चॉईस करा. बामणडोंगरी 3 ते 4 सगळे चेंडू घेऊन आतमध्ये जा. अंपायर्स कडे द्या. तर दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर शेठ गरज साहेब आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये. तर मयूर शेठ गरज आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेच्या पहिल्या रात्री विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे हा संघ क्वालिफाय झाला होता. कपिल कोळी त्याचा संघ. त्यानंतर कालच्या रात्री मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ क्वालिफाय झाला. आज पाहूया कोणता संघ पुढे जाणार याची सुद्धा उत्सुकता लागले. सर नेक्स्ट टाइम पहिला बॉल 39 धावांचे लक्ष ठेवण्यात आलंय बामणडोंगरी विरुद्ध दिघोडे. चला थोडं स्पीडअप करा. यस अंपायर. मस्त एक ओव्हर
दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब कीर्तिनिधी ठाकूर आपण आला असाल तर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. थोडासा उशिरानं आला होता खरं तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी आणि त्याचमुळे त्याला मागे पाठवण्यात आलं. एक षटकानंतर कदाचित बॅटिंगसाठी जाईल. तुर्बे संघ या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित झालाय त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. आयुष कोळी पहिलाच बॉल भन्नाट वेगानं आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस खोलात टाकलाय चिकूला. डॉट बॉलनं सुरुवात झाली. स्कोर इतकाही वाईट नाहीये. या मैदानावर या धाबा डिपेंड होऊ शकतात आणि बऱ्याच संघांनी करून सुद्धा दाखवल्यात. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 4 असणारा धावफलक पुढच्या 2 ओव्हर्समध्ये 38 पर्यंत नेणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. थोडासा मोमेंटम मी म्हणेन शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये दिघोडे संघाच्या बाजूनं शिफ्ट झाला आणि त्याचाच तोच धागा पकडून आता मात्र बॉलिंग करावी लागेल अभिजित ठाकूर यांच्या टीमला. शॉट ऑफ लाईन होता. इकडे मात्र पहा थोडासा उसळी घेतली आणि पूल करण्यासाठी गेला होता शुभम परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. काय भन्नाट सुरुवात केली आयुष कोळीनं. एक षटक पहिल्या इनिंग मध्ये मेडन आलं होतं ओमकार नाईकचं आणि अगदी तसाच थोडीच तोड खेळ जशा तसं प्रत्युत्तर मात्र देण्यात आलंय. ते सुरुवात करत असताना आयुष कोळी या गोलंदाजानं पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 डॉट बॉल. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र थोडासा गती काढून घेतली होती. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर वळवलाय पहाच्या दिशेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना तिसरा डॉट बॉल. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले. त्यामुळे 39 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल असंच काहीसं चित्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये. आई चेंडू सोडून दिला होता. पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्री गणेशा व्रीवा 11 बामणडोंगरी संघाचा पहिली धाव एक्स्ट्राज मध्ये येत असताना व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव नोंदवली जाते. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह भन्नाट फटका सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. डॉट बॉल 3 खेळल्यानंतर चिकूच्या पॅट मधून येतोय षटकार. धाव संख्या 6 ने जम करेल स्कोर कार्ड वर. आता मात्र लागल्यात त्या 7 धावा. त्यामुळे 3 चेंडू मधलं ते अपयश होतं ते पुसून काढलंय शुभम पाटीलला. डावखुरा त्याचा विस्फोटक फलंदाज. 4 चेंडू संपलेत आतापर्यंत या षटकामधले. ओ इकडे इनसाइड एज लागली होती. बॉल शॉर्ट फाईनल कडे सरकलाय. कोणती धाव मिळणार नाही चिकूला. डॉट बॉल. मयूर शेठ घरत यांना आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. विनंती आहे मयूर शेठ आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. सचिन शेठ घरत यांचं आग्रहाचं खरं तर निमंत्रण आहे आपल्याला. या आपण आणि सगळेच दिघोडेचे आमचे प्रतिष्ठित मान्यवर जे काही आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यावं. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सोडून दिला होता हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. गणेश बाविस्कर सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर अंपायर हेमंत कोळी सर, नीरज राणावत पॅनल स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल स्कोर कार्डवर 8. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑफड्रावचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 9 धावा. आणि सियारा 11 आरसीसी पेठ संघ या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. त्यामुळं स्वर्णम 11 तुर्बे संघाला मी टॉस विन घोषित करतोय ऑफिशियली. त्यामुळं निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा. चला मयूर शेठ घरात आपण आलात तर बाकी सगळे जण येतील. या पण मंचावर.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 9 धाबा. अभिजित ठाकूर आता मात्र आलाय बॉलिंगसाठी. अभिजितला चांगली बॉलिंग करावीच लागेल कारण बामणडोंगरी बलाढ्य संघ जरूर आहे, परंतु अभिजित ठाकूर सुद्धा खरं तर बरेच उन्हाळे पावसाळे त्याने पाहिलेत. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरच्या यादीमधला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील कारण धावसंख्या इतकीही वाईट नाहीये. मेडनवर आल्यानंतर मी तर म्हणेन खूप चांगली धावसंख्या आहे या मैदानावरची. छोट्याचा पहिलाच बॉल हलक्या हातानं कट केला होता. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाव. 10 धावा धावफलकावर. 39 करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात त्यामुळे 3 ओव्हरमध्ये 30 करायच्या आहेत. 10ची सरासरी आहे. अभिजित ठाकूरचे षटक फार महत्वाचं ठरेल. तर तुर्भे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जिंकलाय अशासाठी कारण आरसीसी पेठ संघ आलेला नाहीये म्हणून जिंकलाय. ओ बॅकफुटून स्क्वार कट केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय पॉइंटला. डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तकदीर पाटील खातं उघडेल 1 या धावेनं. स्कोर 11 वर. हा चेंडू थोडासा सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 1 धाव. तर दिघोडे संघ अर्धा तास या स्पर्धेमध्ये उशिरानं आलाय. खरं तर शुभम सांगत होता की दिघोडेला बाद करा, परंतु तरी सुद्धा सचिन शेटकरत यांनी सांगितलं की आज त्यांना थोडंसं एक्सक्यूज दिलं. पहिलाच सामना होता परंतु आज थोडासा अर्धा तास या स्पर्धेला विलंब होणार आहे. ओ यावेळेस मात्र पाहूया समोरच्या दिशेला हा फटका आतमध्येच आहे आणि महत्वाची विकेट अभिजित ठाकूरला छोट्याला मात्र मिळाले. ही मोठी विकेट. शुभम पाटील मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का रिवा 11 बामणडोंगरीला. हरजीवन ठाकूर दिघोडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या मंचावर. मयूर शेटकरत साहेब आपण यावं मंचावर. मयूरजी माळी या सगळ्यांनी मंचावर या. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शुभम पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज आता मात्र ऑफिशियली संदेश गोंधळी मैदानामध्ये दाखल होईल कारण नेहमीच तकदीर आणि संदेश ही सलामीची जोडी आपण पाहत असतो, परंतु संदेश थोडासा उशिरानं आला होता पहिल्या इनिंग मध्ये त्यामुळे पंचांनी त्यांना थांबवलं आणि आता मात्र एक षटक झाल्यानंतर खरं तर विकेट केल्यानंतर तो आता 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये दाखल झाला. चला दिघोडे संघ सचिन शेटकर त्यांचा मान नाही परंतु ऍटलीस्ट भाच्याचा शुभमचा मान ठेवून तरी आपण सर्वांनी मंचावर या. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलले. बॉल कव्हर्सला सिंगल मिळेल. ही खासियत आहे खरं तर. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. काय कमाल खेळ आहे. आणि संदेश गोंधळी म्हटला की तुम्हाला आक्रमकता आणि संयम याचा मिलाप पाहायला मिळते आणि म्हणून यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं 3 वेळेला खरं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट बाईक मिळवणारा खेळाडू आहे संदेश गोंधळी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड आपण पाहिला वळवण्याचा बॉल प्रयत्न केला होता. पुन्हा तो दुहेरी धावा अशा पद्धतीने घेतो ना कळतही नाही. तेच करायचं होतं या ठिकाणी परंतु चेंडू निर्धाव निघालाय. छोट्याचा डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 14. चांगली ओव्हर आतापर्यंत अभिजित ठाकूर कडून. सुपर बॉलिंग फ्रॉम अभिजित ठाकूर. त्यामुळे दडपण आता मात्र टाकलं गेले रिवा 11 बामणडोंगरी संघावर. कट केले बॉल पॉइंटला. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला. थ्रो थोडासा वाईड आहे त्यामुळे 2 धावा मिळतील जरूर परंतु एक चांगलं षटक मात्र नक्कीच जय माता दी दिघोडे संघाकडून अभिजित ठाकूर कडून. या ओव्हरमध्ये धावा दिल्या अभिजित ठाकूरनं. त्या फक्त 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16 धावा. त्यामुळे कुठेतरी आता या 2 ओव्हर्समध्ये थोडा घाम गाळावा लागेल. 9 मिनिटं आणि 13 सेकंदाचा खेळ झालाय. 15 मिनिटांमध्ये दिघोडे संघ तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत. असं झालं नाही. तुम्हाला एक फलंदाज 38 सर्कलच्या आतमध्ये ओढावा लागेल. 9.5 मिनिटं झालेली आहेत.
हे तुमच्यासाठी पुन्हा एकदा जाणीव करून देतो आम्ही. 16 धावा झाल्यात, म्हणजेच काय येणारे 12 चेंडू आणि अद्यापही गरज आहे ती 23 धाबांची. 23 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 12 असं इक्वेशन. नेक्स्ट मॅच CR11 RCC पेठ आपल्याला करायची बॅटिंग, कारण पेठ संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. त्यामुळे स्वर्णम 11 तुर्भे संघाला आम्ही टॉस विन घोषित केलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जशी मॅच संपेल तुर्भे संघ लगेचच प्लेइंग 11 आपल्या आतमध्ये गेले पाहिजेत. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. मॅच मधले तुम्हाला एका रांगेमध्ये तुम्हाला एका बाजूनं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि RCC पेठ संघ आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे पोहोचा. अजय ठाकूर आलाय तिसरं षटक घेऊन. 12 बॉलमध्ये 23 धाबांची गरज आहे. 10 मिनिटं आणि 14 सेकंदाचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडस उशिरानं चाललाय दिगोडे संघ. पहिलाच बॉल, रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, थोडीशी मिसमिळ करून थांबवलाय. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिलं, चांगलं वर्क त्या ठिकाणी. अन्यथा तिथून चेंडू निसटला तर बऱ्याच वेळेला थर्डमॅन बाउंड्री लाईन एवढी फास्ट जात असते, त्यामुळे पाठीमागचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना डोळ्यात तेल घालून क्षेत्ररक्षण करावं लागतं. सिंगल मिळाली, तकदीर सुद्धा शांत आहे अजूनही. 2च चेंडू खेळलाय, 2च धावा केल्यात. संदेश गोंधळी यंदाचा हंगाम गाजवला या फलंदाजानं. अजय ठाकूर आडव्या बॅटन ऑन साइडला बॉलला पाठवलंय ते सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. संदेश गोंधळीचा षटकार. चला, टेकडीवर एक बॅनर लावलाय आमच्या जरीमरी डाब्याचा, कुंदन भगत यांचा. त्या बॅनरला जर हिट झाला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. डायरेक्टली षटकार गेला पाहिजे तिकडेच, कारण बऱ्याच वेळेला बाउन्स पडून सुद्धा जाऊ शकतो. ओ, कटकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र निघून गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक अजय ठाकूरचं. स्कोर कार्डवर सध्याच्याकडे धावा लागल्यात त्या 23 धावा. 23 ऑन बोर्ड. 16 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची गरज. 16 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. हे इक्वेशन या 3 बॉलमध्ये ऍटलीस्ट 6-7 धावा काढाव्या लागतील बामणडोंगरी टीमला. अजय ठाकूरची गोलंदाजीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणखीन एक ऑन साइडला एंट्रन्स गेटच्या दिशेनं बॉल जाईल सीमा रेषा पार. संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय निर्णायक षटकार. दुसरा षटकार आला अजय ठाकूर. काय दबाव बनवला होता अभिजित ठाकूर सुरुवातीला आयुष कोळीच्या गोलंदाजीनं. तो दबाव आता मात्र हटला गेलाय या 2 षटकारांच्या सहाय्यानं. आता सामना थोडासा जवळ येत असताना रिवा 11 साठी शेवटचे 8 बॉल 10 धावा. हलक्या हाताने यावेळेस मात्र कटकण्याचा प्रयत्न. आता इकडे मात्र एज लागल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये गेला. थोडासा प्रयत्न करायला हवा होता, पण तू संदेश गोंधळी म्हटला की षटकारानंतर नेहमी स्ट्राईक रोटेशन साठी जात असतो, सिंगल डबल साठी जात असतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. परंतु त्याच्यामध्ये बॉल निर्धाव गेलाय. शेवटचे 7 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 7. हे इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. CR11 पेठ संघ बी प्रिपेअर, आपली सलामीची जोडी रेडी ठेवा आणि स्वर्णम 11 तुर्भे आपण सुद्धा सज्ज राहा. ओ, यावेळेस लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला, उंच गेलाय तेवढ्याच दूरवर. सुपर बॅटिंग, सुपर हिट बॅटिंग पाहायला मिळते आतापर्यंत. 3 षटकार ठोकलेत अजय ठाकूरवर आणि हा सामना पुन्हा एकदा फिरलाय तो बामणडोंगरी संघाच्या बाजूनं. पहिली 2 षटकं मॅच मध्ये होता दिगोडे संघ, परंतु या 3ऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 19. 3ऱ्याच ओव्हर मध्ये कल्पेश ठाकूरच्या सुद्धा धावा आल्या होत्या 19 आणि त्याच धावा मात्र इकडे 6व्याच परतफेड करण्यात आले. त्यामुळे आता अंतर सोपं झालंय. 6 चेंडू आणि 4 धावा. तुर्भे संघ जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. RCC पेठ संघ सलामीची जोडी रेडी ठेवा. फक्त 4 धावा दूर आहे. जर कदाचित हा सामना लवकर संपला तर, परंतु पाहूया इकडे मात्र फाईट द्यावी लागेल. 4 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तकदीर पाटील स्ट्राईक एंडला खरं तर ओपनिंगला आलेला फलंदाज आतापर्यंत फक्त 2च चेंडू खेळलाय, 2 धावा.
क्रिश कोळी आलाय, उंच पुरासा गोलंदाज. क्षमता दिघोडे संघ जर मेडन ओव्हर खेळली नसती तर नक्कीच चांगल्या धावा पाहायला मिळाल्या असत्या. कुठेतरी पहिली 2 षटकं थोडंसं टेन्शन वाढवणारी ठरली. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल निघालाय, सरळ सीमा रेषा पार. सामना फिनिश, जिंकलाय पहिला सामना. रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं. तुर्भे संघ मैदानाचा ताबा घ्या.